न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रॉपर्टी प्रदर्शनातून 100 कोटींची उलाढाल, अनेकांच्या गृहस्वप्नाला गवसणी। नाशिकमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे भरवण्यात आलेल्या नमहा नाशिक प्रॉपर्टी प्रदर्शनाचा यशस्वी समारोप झाला आहे। 5 दिवस चाललेल्या या गृहप्रदर्शनात तब्बल 100 कोटींची उलाढाल झाली असून 50हून अधिक फ्लॅट्स आणि तितकेच प्लॉटचे स्पॉट बुकिंग झालेले आहे। महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला। आगामी सणासुदीच्या काळात आणखी बुकिंग होऊन अनेकांची गृहस्वप्नपूर्ती होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। नमस्कार नाशिककर, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रेडाई नाशिक मेट्रो। आज मला खूपच आनंद होतो। सर्व नाशिककरांचे खूप खूप धन्यवाद। आपण दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे इथे क्रेडाई नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो 14 ते 18 ऑगस्ट त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज आम्हाला आनंद होतोय की मोर देन 57 फ्लाईटच्या बुकिंग आणि मोर देन 50 प्लॉटच्या बुकिंग इथे 5 दिवसात झालेल्या आहेत। या एक्सपो मध्ये दीपक चंदे बिल्डर यांचे 12.5 कोटीचा पण एक फ्लॅट इथे बुक झालेला आहे। आम्हाला खूप आनंद आहे की सगळ्या नाशिककरांनी एवढा मोठा रिस्पॉन्स दिलाय आणि अजूनही आमचा एक्सपो काही संपलेला नाही। हा व्हर्च्युअल क्रेडाई नाशिकच्या वेबसाईटवर तुम्हाला एक्सपो व्हिजिट करता येणार आहे। तर जर तुम्ही मिस केला असेल तर डेफिनेटली ऑनलाईन हा एक्सपो व्हिजिट करा, एक्सपो बघा आणि तुमची मनपसंत प्रॉपर्टी ही जरूर विकत घ्या। कारण आमचा ठाम मानणं आहे की सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट इज रिअल इस्टेट। गोल्ड आणि स्टॉक्सच्या व्यतिरिक्त रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट। गृह प्रदर्शनाला नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील विविध भागातून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। क्रेडाई एक्सपोमुळे इथं आम्ही साधारणतः एक 15 प्लॉटचं सेल केलेलं आहे आणि लोकांचं जे छोटे प्लॉट घेऊन जे घर करण्याचं जे स्वप्न आहे ते आम्ही त्यांना हातभार लावतोय। याचा आम्हाला खूप क्रेडाई एक्सपोमुळे मदत होते। तर क्रेडाई एक्सपोचे आमचे खूप खूप धन्यवाद, सगळ्या कमिटीचे खूप खूप धन्यवाद। मोठ्या घरांकडे कल, लक्झरी आणि सुपर लक्झरी प्रकल्पांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र टाउनशिप, फार्म हाऊस, ऑफिसेस आणि शॉप्स अशा विविध पर्यायांची माहिती या प्रदर्शनातून मिळाली। या गृह प्रदर्शनामुळे नाशिकच्या अर्थकारणाला चालना मिळून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। क्वालिटी सिटी या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळे प्रयोग करायला घेतले होते त्या माध्यमातून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी आपल्याला काय काय करता येईल की जेणेकरून कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आणि भारतातलं जे काही लाखो करोडो भाविक येणार आहे ते नाशिकचं चांगलं नाव घेऊन जात येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याही माध्यमातून नाशिकची प्रगती आपण कशी साध्य करू शकतो, मला वाटतं की त्याचाही विचार आपण निश्चितपणे करूया। त्याच्यासोबतच आपला नाशिक जिल्हा हा अतिशय कष्टकरी शेतकऱ्यांचाही जिल्हा आहे आणि मग याची सांगड आपल्याला कशी घालता येईल आणि सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास आपण कशा पद्धतीने साध्य करू शकतो त्याही दृष्टिकोनातून विचार मंथन करून आपण सर्वजण पुढे जाऊया। परत एकदा मला माहिती आहे असा कार्यक्रम सादर करीत असताना आम्ही मालेगावला मागच्या 25-30 वर्षांच्या पासून लहान लहान प्रयोग आम्ही करत असतो आणि मग हे प्रकल्प उभे करत असताना किती धावपळ होते आणि जो काम करतो त्या ठिकाणी काही कमी अधिक उणीवा पण होत असतात आणि या सर्वात हा प्रकल्प यशस्वी होणं हे खूप महत्वाची गोष्ट असतात आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला हा पण विश्वास आहे कदाचित आज समारोप झाल्याच्या नंतर उद्या जी टीम काम करत होती त्यांना दररोजच्या सवयीप्रमाणे तुमचे पाय इकडे वळतील की बाबा आजही आपलं काही बरोबर आहे ना। तर जो काम करतो त्याच्यात चुका होत असतात आणि म्हणून काही थोडीफार उणीव राहिली असेल तर काही हरकत नाही। पूर्ण टीमचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।